तिकडनं आज नीट जेवण झालं नाही असं वाटते. सारा आवडीचाच स्वयंपाक केला होता. मुद्दामून तब्येत बरी नाही म्हणून केलं नाही का जेवण? आम्हाला फार वाईट वाटले. गेली 15 वर्षे आम्ही सारे आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. पण आपण आल्यावर माझ्याविषयी, मुलांविषयी ना विचारपूस केली. मला महेने जवळ घेतले. इतके का आम्ही परके झाले आहोत. फळे तरी खाऊन घ्यावीत. सुभद्रे, स्वयंपाक बिघडलेला नव्हता. तुम्ही सुगरण आहात तेव्हा स्वयंपाक सुरेखच झाला असणार. परंतु गेली 15 वर्ष आम्ही सर्वार्थानं संन्यस्त आयुष्य जगत आलो. तेव्हा चेतना जागवणाऱ्या कोणत्याही पदार्थाची ओढ राहिलेली नाही. आता जीवनाचे सारे उपभोग आमच्यासाठी शून्य आहेत. जे सोडून आम्ही निघालो ते आता सुटलेच. आता मागे वळणे नाही. यापुढे आम्ही सांगू तोच आणि तेवढाच आहात. आम्ही परत आलो, पण प्रपंचात परतलेलो नाही, परतणारही नाही. या तुम्ही. माधवराव, पुण्यातील कार्यकर्ते तर नेहमीच आपणास भेटत असतात. पण संपूर्ण महाराष्ट्रभरातून सगळ्या कार्यकर्त्यांनी तगादा लावलेला आहे, आमची भेट घडवा, आमची भेट घडवा. मग येऊ देत का त्याच पुण्यात? अर्थात. कार्यकर्ते म्हणजे आमचा प्राणवायूच आहे. आम्हास भेटल्यावर त्यांना जेवढा आनंद होणार आहे तितकाच आनंद आम्हासही होणार आहे. फराळ आणला होता. बरे, थांबा रमाबाई. बऱ्याच दिवसांपासून एक विषय मनात घोळतो आहे. आता काकांशी त्याच विषयावर बोलणार होतो, तोच तुम्ही आला. बरे झाले, कारण विषय स्त्रियांशी निगडीत आहे. अगं बाई, खरेच? होय काका, आम्हास असे वाटते आहे की पुरुषांची जशी वक्तृत्वोत्तेजक सभा आहे तशी स्त्रियांचीही वेगळी वक्तृत्वोत्तेजक सभा सुरू करावी. या सभेत पुरुषांचाही अंतर्भाव असेल. याचे 2 फायदे होतील. एक म्हणजे स्त्रियांची सभा असे तुच्छतेने म्हणण्याची पद्धत बंद होईल, आणि दुसरे म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या बुद्धिमत्तेत फरक नसतो हे आपोआपच या मिश्र सभेमुळे सिद्ध होईल. सुजाण पुरुषांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळाले तरच ही संस्था बाळसे धरेल, स्त्रिया निर्भय होतील आणि सभेचा उत्कर्ष होईल. हो तर उद्याच या सभेची स्थापना करूया. मी सारी जुळजुळ करतो. पण रमाबाई, या सभेचे पहिले भाषण मात्र तुम्हाच करावे लागेल. मला? होय, विषयही तुम्हीच निवडा. काय काका? अगदी बरोबर. मग रमाबाई, कोणता विषय घोळतो आहे का मनात? स्त्री शिक्षण काळाची गरज. वा, अरे वा. माधवराव, नाशकातील वास्तव्य मानवलेले दिसते हो.
रमावधींचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. लोकहितवादींच्या भाषेत स्वातंत्र्याची चव. काय माधवराव? नाशकास होता तेव्हा सारखे वाटायचे माधवा कधी एकदा इकडे येतोय म्हणून. पण आता येऊनही काय उपयोग आहे? आपल्या कितीचा वाट्याला येतोय तो. बघावं तेव्हा माणसांच्या वेड्यात सतत सतत काहीतरी बोलत असतो. स्वतःच्या जीवाला जरा म्हणून आराम नाही गो. आणि माणसे मुळी ना उजाडायचीच वाट बघत असतात हो. अगं उजाडल्यापासून रात्रीपर्यंत जी रीग लागते ना, दुपारच्या जेवणाला सुद्धा बोलवून आणावे लागते ह्याला. आणि या सगळ्यांसाठी फराळे सरबत जेवण करता करता आपले मात्र कंबरडे मोडते. ते एखाद वेळेस चालेल हो. फराळाचे काही वाटत नाही. देवाच्या दयेने भरपूर आहे आपल्याकडे. पण या माधवाला लोकांचे प्रश्न सोडवण्यासमोर स्वतःच्या तब्येतीची तमाच नाहीये. लिहिणे वाचणे तर अगदी अखंड चालू असते. माणसे गेली तरी सुद्धा हा रात्री दिवे जाळीत लिहित किंवा वाचित बसलेला असतो. काय व्हायचे अशाने डोळ्यांचे? आपल्याला वाटून काय उपयोग? त्या राणी सरकारांचं आहे का काही त्याचे? आपण इथे स्वयंपाकघरात राब राब राबतोय आणि या वर फराळ सरबत ताक घेऊन जाण्याच्या निमित्ताने जातात त्या तिथल्याच होऊन जातात. मग तू काय करतेस इथे? आणि काय गो तिचे काय वर काम? खाली बोलवून आणतीस? तीच म्हणावे मी बोलवले आहे. बरे फराळ घेऊन वर गेलीस ती वरचीच होऊन राहिलीस. काय करत काय होतीस तिथे? आणि दादाचे मित्रांना जमले होते सारे. हो, स्वतःच म्हणाले थांब म्हणून थांबले मी. अगं दादा तू ठीक सांगेल थांब म्हणून, पण तुला कळायला नको का? आणि त्या पुरुषांमध्ये तुझे काय काम होते ग? बरे आता आणखी कोणी आहे वर की नाही, गेली सारी जडे. अगो मग नवरा उपाशी आहे त्यास विचारले की नाही जेवणाचे? हो हो, विचारले त्यांनी आम्हा जेवणाचे. आणि आम्ही सांगितले सुद्धा की पाने घ्या. पाने कोणाची घेणार? तूच एकटा राहिलायस. तुझी वाट पाहून सगळेजण कंटाळले तेव्हा ताई काकू म्हणाल्या घ्या साऱ्यांनी जेवून. त्याचे उजाडले म्हणजे येईल तो. पुरुषांची झाली आहेत जेवणे आणि आमचीही. अरे वा, उत्तमच केले ताई काकूंनी. उगाच आमच्यामुळे खोळंबा नको. आम्ही हातपाय धुवून घेतो, तुम्ही पाटपाणी घ्या. आता पाट पाणी घेण्यासाठी इतका का विचार करावायस लागतो? नाही, घेते. चला पंढरीसी जाऊ, रखुम देवी वरा पाहू. चला सावकाश सावकाश. पंढरीसी जाऊ. पांडू, अजी पाणी दे. या 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 पांडू जी. या घरात गेल्या वर्षभरात कोणी राहत नव्हते ना? हा, नवीन बिराड आले आहे का? काही ते माधवा, दरोड्यांच्या दहशतीखाली या आजूबाजूच्या खेडोपाड्यातील सावकार रोज रात्री पुणे शहरास मुक्कामी येतात. त्यापैकीच कोणीतरी असावेत. काय म्हणता? ही तर फारच चिंताजनक बाब आहे. या दरोड्यांचा तपास करावयासच हवा. ते पाहू नंतर. आता आधी तू जेवून घे. जेवायचं आहे ना? सुटीत आलायस तो अजूनपर्यंत एकदाही वेळेवर जेवला नाहीयेस. सारखे काम करतोयस. जा जेवून घे. होय. मला वाटतं बाळंभटजी, या सावकारांबरोबर ते बाजार बुनगेबी गावभर फिरत असतात, दरोड्याची बातमी सांगत. लोकांना काय बाई सांगवतात आणि त्यांची तर गाळणच उडती हो. तू कशाला त्यांच्या गोष्टी ऐकतोयस? नंतर तिखट मीठ लावून सांगायला? नाही हो, मी अगदी आळणी माणूस. हो, अगदी नाही, मी सरळ, तिखट मीठ साधा, काही लावत नाही. माणूस. मी आपलं जे काय ऐकू येते ते घरात सांगतो. लोकांनी सावध राहायला नको का? असं काय करताय बाळंबटजी? तेव्हा नाका तोंडातून पाणी येत असतानाही
आम्ही ती तिखट जाळ उसळ संपवली. नाहीतर काय, मी आपली तरी सांगत होते बरे, दही घ्या दही घ्या, पण काही सुद्धा ऐकले नाही माझे. तशी खाल्ली उसळ. अहो रमाबाई, त्यांच्या चवीची म्हणून केलीत ना, मग त्यात दही घालून आपल्या चवीची करण्यात काय हशेल. मात्र ताई काकू, तुमच्या पडवळ आणि डाळिंबीची आमटीच मात्र तोड नाही. वा. काय रे माधवा, नाही म्हणजे त्या मडमेने आपल्या स्वयंपाकघरात खिचडी केली आणि ती तू खाल्लीस? नाही म्हणजे रमेची या बाबतीत अक्कल तर चुलीतच गेलेली आहे, पण तुला तरी कळाव्याच हवे होते. काय म्हणायचे का या भ्रष्टाचारास? त्या मडमेने स्वयंपाकघर ओवळे केले आणि तू तिची खिचडी खाल्लीस? ताई काकू, तिने आपली खिचडी केली. खिचडी हा पदार्थ आपलाच नव्हे का? माधवा तू. मी काय म्हणते, आता जाऊ दे ना. आता जेवताना नको तो विषय. आधीच त्याने कमी का मनस्ताप झालाय आपल्यास. आणि तसेही दुर्गेने सगळे स्वयंपाकघर शुद्ध करून घेतले होते, नवीन चूल घालून घेतली होती, हो का नाही? मग आता झाले तर. माधवा, पण एक विनंती आहे बाबा, आता जे झाले ते झाले, पण पुढे असे होता कामा नये. हो माई, होता कामा नये असे आपण इथे म्हणतोय, पण एकदा का हे दोघं नाशकात गेल्यानंतर तिथे कोण आहे लक्ष देण्यासाठी? दृष्टी आड सृष्टी असे म्हणायचे आणि गप्प बसायचे. माधवा, भाजी घे. बरे, उद्या सार्वजनिक काकांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी रमाबाईंस भेटावयास घरी बोलाविले आहे. असे तेव्हा सभेच्या कचेरीत जाताना आम्ही त्यांस बरोबर घेऊन निघू आणि सायंकाळी येताना परत घेऊन येऊ. बरे. वा, छान. रमा माधव येणार म्हणून गेले कित्येक दिवस आपण नाचत होतो, पण या दोघांना मात्र आपल्यासाठी वेळच नाहीये. बघावे तेव्हा लोकांच्या सेवेत. माधवाचे काय, दिवस रात्र त्याच्याकडे कार्यकर्ते येत असतात, नाहीतर मित्र असतात म्हणून तो वाडीवर. आणि सुनबाई तर बुके शिकून पंडिता झाल्या म्हणून त्या निम्मा वेळवर. आणि उद्या तर काय, बग्गीत बसून टुकटुक करीत जातील गाव हिंडायला. थोडक्यात काय, आपले कल्याण. हे घ्या. अहो, गुलाबातली सुपारी नकोय का? अरे, आपण कधी आलात? कळलेच नाही. घ्या. इकडचे लक्ष असतेच कुठे हल्ली. माणसे सुटीसाठी आली म्हणजे खरे तर निवांत होऊन विश्रांती घेतात, पण इथे कोर्टात असताना करीत होतात त्यापेक्षा दुप्पट काम करणे चालू आहे. पुण्यात आल्यापासून भेटावयास येणाऱ्यांची तर रीघच आहे, पण पाहतीये येथे आल्यापासून वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्वोत्तेजक सभा, त्यातच उद्याच्या स्त्रियांच्या वक्तृत्व सभेचे नवे काम, असे एकावर एक आपले काही ना काही चालूच आहे. त्यातून जुन्या नव्या मित्रमंडळींच्या बैठकांमधल्या चर्चांमध्ये एकदा का भवती न भवती सुरू झाले की मग स्वतःचे मुळे जेवणासाठी वेळेवर खाली येणे होतच नाही. दुपारच्या जेवणासाठी अलीकडे 12, 12:30, 1 होतातच, आणि रात्रीच्या जेवणासही 10:30 नाही तर 11 ठरलेलेच. कसे व्हायचे अशाने तब्येतीचे? मला आणि वडील बायकांना अगदी काळजी लागून राहिलेली असते. त्यातून निवांत नीज लागेल म्हणावे तर एखादा नवा विचार मनी घोळत असेल तर माणूस अंथरुणावर निजल्यासारखे तेवढे दिसते.
पण प्रत्यक्षात मात्र 3-3:30 पर्यंत विचार करीत जागेच असते. कसे व्हायचे अशाने डोळ्यांचे, त्यात ही अशी जागरणे म्हणजे. बरेच बारीक लक्ष असते तर आमच्या. पण खरे सांगू, सुटीतल्या या 2 महिन्याची कामे म्हणजे आम्हास अजिबातच कंटाळा येत नाही. ही कामे म्हणजे वेट किंवा ओझे वाटत नसून अत्यानंद देणारी आवडीची कामे आहेत. त्यामुळे शीण असा येतच नाही. आणि जागरणाचे म्हणाल तर उल्हासाची कामे असल्यामुळे थकवाही येत नाही. उलट चैत्रातल्या या सुट्टीत विचारांचा नवा बहर येतो. आणि या 2 महिन्यातील कामे म्हणजे वर्षभरासाठी मिळालेला चैतन्याचा साठाच होऊन जातो. आता या अशा चतुराईच्या बोलण्यासमोर बोलावे तरी काय माणसाने. रमाबाई, न्यू टेस्टामेंट आणा पाहू. माधवराव, काय झाले असे तातडीने का बोलवून घेतलेत? तसेच महत्वाचे बोलावयाचे होते. नंतर येणाऱ्यांचा राबता सुरू झाल्यावर बोलता नसते आले. बोला. काका, वासुदेव बळवंत फडकेंचे बंड म्हणजे खेडोपाडी पडणारे दरोडे असे सरकारचे आणि नागरिकांचे मत झाले आहे. होय माधवराव, पण हे समीकरण बरोबर आहे की कुणीतरी बंडाच्या नावाखाली आपलीच पोळी भाजून घेतो आहे हे कळावयास मार्ग नाही. बरे, असेही कळले आहे की मागच्याच महिन्यात वासुदेव बळवंत फडक्यांच्या मनी आत्मसमर्पणाचे विचारही घोळत होते.